नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, ठाणेकरांचा प्रवास होणार सुपरफास्ट, 29 किलोमीटर लांबीचा होणार रिंग मेट्रो प्रोजेक्ट। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठाणे मेट्रोबद्दलची संपूर्ण माहिती। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, ठाणे शहराचा विस्तार होत असून शहर जिल्ह्याची लोकसंख्या वाढत आहे। ठाण्यातील एकाच रेल्वे स्थानकावर 7 ते 8 लाख प्रवाशांची वर्दळ आहे। त्यामुळे 2 किमी लांबीचा ठाणे रिंग मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल मान्यतेसाठी केंद्राला सादर केला असून त्याला मान्यता द्यावी अशी मागणी करतानाच भविष्याच्या दृष्टीने मेट्रो कोचची संख्या वाढवण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली। यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन पुरी यांनी शिंदे यांना दिले। ठाणे शहर गजबजलेले आहे। या रिंग मेट्रोमुळे लोकांना सहज प्रवास करणे तसेच विना अडथळा आणि वेगवान प्रवास करणे शक्य होणार आहे। एकूण 29 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात 26 किलोमीटर लांबीचा मार्ग हा एलिव्हेटेड असून 3 किलोमीटरचा मार्ग हा भूमिगत आहे। प्रकल्पाअंतर्गत एकूण 22 स्थानके असून त्यातील 2 स्थानके भूमिगत असणार आहेत। त्यातील एक भूमिगत स्थानक ठाणे रेल्वे स्थानकाला जोडले जाणार आहे। अन्य स्थानके शहरातील मेट्रो कॉरिडॉरला जोडली जाणार आहेत। रायला देवी, वागळे सर्कल, लोकमान्य नगर बस डेपो, शिवाजीनगर, निळकंठ टर्मिनल, गांधीनगर, कोलशेत औद्योगिक क्षेत्र, मानपाडा, डोंगरीपाडा, विजयनगर, वाघबील, वॉटरफ्रंट, पातलीपाडा, आझादनगर बस स्टॉप, मनोरमा नगर, बाळकुंपाडा, राबोडी, शिवाजी चौक, ठाणे जंक्शन आणि नवीन ठाणे ही स्थानके या मार्गावर असणार आहेत। तर मित्रांनो, ठाणे रिंग मेट्रो प्रोजेक्टबद्दल तुमचे काय विचार आहेत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।